नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज मी तुमच्यासाठी जो व्हिडिओ आणलेला आहे तो व्हिडिओ आहे इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषय प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण। या उपयोगिता विश्लेषण प्रकरणातील जो स्वाध्याय आहे हा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी या अगोदर मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असतील तर माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका आणि जे बेल आयकॉन दिलेले आहे नोटिफिकेशन संदर्भात त्या बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका। चला तर सुरुवात करूया। इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषय प्रकरण दुसरे उपयोगिता विश्लेषण त्या प्रकरणावरील स्वाध्याय। या स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला पहा। सगळ्यांकडे पुस्तकं असतीलच, त्या पुस्तकाचा आधार घेऊन हा स्वाध्याय समजून घ्या। प्रश्न पहिला आहे खालील विधाने पूर्ण करा। प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा। यात पहिलं विधान काय बघा। घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता। या विधानासाठी त्यांनी जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये अ वाढते, ब स्थिर राहते, क घटते आणि ड वाढते आणि नंतर घटते। मग या चार पर्यायापैकी कोणतं उत्तर आहे? आपण घटत्या सीमांत उपयोगिताचे सिद्धांत जो पाहिला, या सिद्धांतांच्या आपण गृहीतांचा अभ्यास केला। त्या गृहीतांमध्ये पैशाच्या बाबतीत जे विधान दिलेलं आहे ते विधान असं आहे, पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर राहते। त्यामुळे या विधानाचं जे उत्तर आहे ते ब स्थिर राहते। पहिलं विधान घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात अल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता, या विधानाचं उत्तर आहे ब स्थिर राहते। त्यानंतर दुसरं विधान घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना। दुसरं विधान काय पहा। घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना, यासाठी पर्याय दिलेले आहेत अ क्रमवाचक संकल्पना, ब संख्यात्मक संकल्पना, क क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्हीही आणि ड यापैकी नाही। मग यापैकी कोणतं उत्तर आहे? तर या सिद्धांताचा अभ्यास करताना आपण पाहिलं की घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगिता ही जी संकल्पना आहे ती संकल्पना संख्यात्मक आहे। ते संख्येत तिचं मापन करता येते। संख्येत मापन करता येत असल्यामुळेच हा सिद्धांत समजण्यास किंवा स्पष्टीकरणास सोपा जातो। त्यामुळे या दुसऱ्या विधानाचं जे उत्तर आहे ते संख्यात्मक संकल्पना। दुसरं विधान पुन्हा एकदा घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना, याचं उत्तर आहे पर्याय ब संख्यात्मक संकल्पना। त्यानंतर तिसरं विधान जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब। जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब। यासाठी त्यांनी पर्याय काय काय दिलेत बघा। अ वाढते, ब स्थिर असते, क घटते आणि ड शून्य असते। मग याचं उत्तर पाहण्यासाठी सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता यांचा आपण तक्ता पत्रक जे दिलेलं आहे ते पत्रकावरून आपल्याला याचं उत्तर लगेच मिळेल। याचं उत्तर काय येणार आहे की जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते, हे त्याचं उत्तर आहे। म्हणजे याचं जे उत्तर आहे ते क। तिसऱ्या विधानाचं उत्तर आहे क घटते। त्यानंतर चौथं विधान घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू म्हणजे जेव्हा। चौथं विधान घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू म्हणजे जेव्हा। यासाठी पर्याय आहे अ एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते, ब पर्याय आहे एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते,
क पर्याय आहे एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते, आणि ड पर्याय आहे सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते. मग याचं उत्तर काय आहे बघा. विधान काय आहे. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा जो तृप्तिबिंदू आहे, हा तृप्तिबिंदू केव्हा असतो. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते आणि सीमांत उपयोगिता शून्य असते तेव्हाच तो सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू असतो. म्हणून या चौथ्या विधानाचे जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे क. एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता शून्य होते. त्यानंतर पाचवं विधान आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. पाचवं विधान घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. मग यासाठी एकूण 4 पर्याय. त्यापैकी पहिलं अ वाढते, ब घटते, क बदलत नाही आणि ड महत्तम होते. मग यापैकी उत्तर कोणतं असणार आहे बघा. विधान पुन्हा एकदा पहा. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते, अगदी पहिल्या नगापासून सीमांत उपयोगिता ही कमी कमी जाते. जसं आपण नगांचा उपभोग घेत जातो तसं त्या प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही कमी कमी होत जाते. मग जेव्हा ही सीमांत उपयोगिता कमी कमी होत जाते तेव्हा एकूण उपयोगिता ही काय होत जाते. वाढते. तेव्हा एकूण उपयोगिता ही काय होते. वाढते. इथे वाढते हे उत्तर आहे. मात्र याच्यापुढे आपल्याला असं म्हणता येईल की एकूण उपयोगिता वाढते, मात्र जो वाढीचा जो दर असतो तो दर कसा असतो. घटता असतो. एकूण उपयोगिता वाढते मात्र वाढीचा जो दर असतो तो दर कसा असतो. घटता असतो. यासाठी आपण सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता यांच्यात जो परस्पर संबंध हा जो मुद्दा आहे तो मुद्दा अभ्यासला तर ही एकूण उपयोगिता कशा पद्धतीने घटत जाते. म्हणजे सुरुवातीला जास्त नगसंख्येने एकूण उपयोगिता वाढते, नंतर ही एकूण उपयोगिता वाढत जाते, मात्र जो वाढीचा दर आहे तो दर कमी कमी असतो. येथे पाचव्या विधानाचं जे उत्तर आहे ते आहे वाढते. पाचवं विधान पुन्हा पहा. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता वाढते. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा हा आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा योग्य जोडीचा पर्याय निवडा. म्हणजे जोड्या लावा याप्रमाणे प्रश्न दुसरा दिलेला आहे. त्यातील पहिलं दिलेलं आहे अ गट आणि ब गट आपल्यासमोर दिलेला आहे. यांच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. अ गटामध्ये एक पहिलं दिलेलं आहे काळ उपयोगिता, दुसरं स्थल उपयोगिता, तिसरं सेवा उपयोगिता आणि चौथं ज्ञान उपयोगिता. आणि ब गटामध्ये अ दिलेला आहे वाहतूक, ब रक्तपेढी, क मोबाईल फोन आणि ड डॉक्टर. आणि त्यानुसार खाली इथे पर्याय दिलेले आहेत. मग हे पर्याय पाहण्यापूर्वीच आपल्याला वरती उत्तर लगेच समोर आपल्याला कळतात की काळ उपयोगिता जिथे काळाशी संबंध आहे त्याचं उत्तर कोणतं आहे. रक्तपेढी. म्हणजे पहिल्याचं ब रक्तपेढी. दुसरा आहे स्थल उपयोगिता. या स्थल उपयोगितेचा संबंध कशाशी आहे. वाहतुकीशी आहे. स्थल उपयोगिता ही वाहतुकीच्या साधनाने निर्माण केली जाते, त्यामुळे वाहतूक. दुसऱ्याचं उत्तर अ वाहतूक हे आहे. त्यानंतर तिसरं सेवा उपयोगिता. डॉक्टरांकडून सेवा केली जाते, त्यामुळे तिसरा सेवा उपयोगितेचं उत्तर आहे ड डॉक्टर. आणि चौथं ज्ञान उपयोगिता. यामध्ये क उत्तर आहे मोबाईल फोन. चौथं ज्ञान उपयोगिता. यामध्ये क उत्तर आहे मोबाईल फोन. म्हणजे अशा पद्धतीने हे जे खाली पर्याय दिलेला आहे अ ब क ड यातील जो ब पर्याय आहे तो ब पर्याय या वरच्या जोड्या जुळवा या प्रश्नासाठी योग्य ठरतो. म्हणजे पहिल्याचं ब, दुसऱ्याचं अ, तिसऱ्याला ड आणि चौथ्याला क. अशा प्रकारे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरं त्यातील प्रश्न दुसऱ्यामधील दुसरं
उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे विधान कोणते? उपभोक्त्याचा समतोल दर्शवणारे विधान कोणते? यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं सीमांत उपयोगितेपेक्षा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त, सीमांत उपयोगिता व किमती समान, सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा कमी आणि किंमत एकापेक्षा कमी. मग याचं जर उत्तर पाहिलं तर या प्रकरणातील अगदी शेवटचा मुद्दा म्हणजे या विधानाचं जर तुम्हाला व्यवस्थितपणे स्पष्टीकरण पाहिजे असेल तर या प्रकरणातील जो शेवटचा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा कोणता आहे? सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध, या मुद्द्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. मग त्या मुद्द्यानुसारच या दुसऱ्या विधानाचे जे उत्तर आहे ते उत्तर आहे सीमांत उपयोगिता व किमती समान. म्हणजे उपभोक्त्याचा समतोल केव्हा प्रस्थापित होतो? जेव्हा सीमांत उपयोगिता, आपण ज्या वस्तूंचा उपभोग घेतो त्या वस्तूंपासून मिळणारी सीमांत उपयोगिता आणि त्या वस्तूंची किंमत हे ज्या वेळेला समांतर होतात, हे ज्या वेळेला सारखे होतात, समान होतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने उपभोक्त्याचा समतोल प्रस्थापित होतो. त्यामुळे या दुसऱ्या विधानाचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे सीमांत उपयोगिता व किमती समान. अशा पद्धतीने प्रश्न दुसरा आपण सोडविलेला आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी विचारला जातो. प्रश्न तिसरा कोणता आहे बघा? खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती संकल्पना स्पष्ट करा. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती संकल्पना स्पष्ट करा. हा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला 2 गुणांसाठी विचारला जातो. मग याचं उत्तर कसं अपेक्षित असतं? उत्तर तुम्ही काही लिहिलं तरी चालेल, मात्र त्या उदाहरणाला अनुसरून त्या उदाहरणाला समर्पक असं उत्तर पाहिजे आणि तुम्ही जे उत्तर लिहिलेलं आहे ते तपासणाऱ्याला पटलं पाहिजे. त्यानुसार तुम्ही ते लिखाण जर केलं तर उत्तर काही जरी लिहिलं असेल तरी त्या प्रश्नाला बरोबर 2 मार्क देणं हे त्या परीक्षकाला आवश्यक आहे. म्हणजे परीक्षकाला तुम्ही जर व्यवस्थितपणे आणि पटवून देऊन जर ते उत्तर लिहिलं, उत्तर कोणतंही, तरी तुम्हाला 2 मार्क हे द्यावे लागतात. मग त्यानुसार चला तर आपण पाहूया. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. यामधील पहिलं विधान आहे सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. विधान पहिलं, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. आता याचं उत्तर लिहिताना सर्वप्रथम संकल्पना ओळखण्यासाठी 1 गुण असतो. या विधानामध्ये संकल्पना कोणती आहे त्यासाठी 1 गुण असतो आणि स्पष्टीकरणासाठी 1 गुण असतो. स्पष्टीकरणामध्ये प्रामुख्याने व्याख्या अपेक्षित असते. वर जी तुम्ही संकल्पना ओळखलेली आहे, त्या संकल्पनेची व्याख्या या ठिकाणी अपेक्षित असते आणि व्याख्याला जोडून जर तुम्ही अजून एखादं ओळ लिहिली तरी चालते. म्हणजे संकल्पना ओळखा यासाठी 1 गुण आणि स्पष्टीकरणामध्ये व्याख्या यासाठी 1 गुण, असं एकूण 2 गुणांना परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. मग हे पहिलं विधान काय बघा? पहिलं उदाहरण कोणतं आहे? सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केलं. मग याचं उत्तर कोणतं आहे बघा? यामध्ये संकल्पना कोणती आहे? तर संकल्पना हिवाळा हा काळ दिला आहे बघा. हिवाळा या काळाचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी काल उपयोगिता ही संकल्पना आहे. या पहिल्या उदाहरणामध्ये संकल्पना कोणती आहे? काल उपयोगिता. मग स्पष्टीकरणासाठी पहिला मुद्दा म्हणजे व्याख्या, त्याचा अर्थ आपल्याला काय लिहिता येईल बघा? जेव्हा वस्तू वापराचा काळ बदलल्यामुळे जेव्हा उपयोगिता वाढते तेव्हा त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. जेव्हा वस्तू वापराचा काळ बदलतो तेव्हा त्यास काय म्हटलं जातं? काल उपयोगिता असे म्हणतात. ही व्याख्या तुम्हाला पहिल्या मुद्द्यासाठी तुम्हाला लिहिता येईल आणि दुसरा मुद्दा तुम्हाला असाही लिहिता येईल की काल उपयोगिता या संकल्पनेमध्ये वस्तूची साठवण करून नंतर आवश्यकतेनुसार त्या वस्तूंची विक्री केली जाते किंवा त्या वस्तूंची खरेदी केली जाते. पहिलं उदाहरण असं आहे, सलमाने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले. या उदाहरणातील जी संकल्पना आहे ती संकल्पना काल उपयोगिता आहे. मग ही संकल्पना स्पष्टीकरणासाठी आपण 2 मुद्दे लिहितोय.
त्यातील जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे अर्थ. त्याची व्याख्या अशी आहे, जेव्हा वस्तू वापरण्याचा काळ बदलतो, हा काळ बदलल्यामुळे जेव्हा उपयोगिता वाढते तेव्हा त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. आणि स्पष्टीकरणासाठी अजून एक वाक्य आपण त्यामध्ये लिहूया की काल उपयोगितेमध्ये वस्तूची साठवण करून त्यानंतर आवश्यकतेनुसार त्या वस्तूची विक्री केली जाते. अशा पद्धतीने हे पहिलं उदाहरण. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. आता या ठिकाणी या प्रकरणाचा जर विचार केला तर कोणती संकल्पना आहे? दागिने. दागिने हे रूप उपयोगितेचं उदाहरण आहे. या प्रकरणाचा जर विचार केला आपण, जर तिसऱ्या प्रकरणाचा विचार केला यानंतरचं, तर तिथे प्रतिष्ठेच्या वस्तू हे देखील येईल, पण प्रतिष्ठेच्या वस्तू हे देखील उत्तर येऊ शकतं. मात्र आपण फक्त या प्रकरणाचा विचार करतोय, त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रतिष्ठेच्या वस्तू असं कुठे उल्लेख नाही आहे. त्यामुळे आपल्याला या विधानासाठी, या उदाहरणासाठी जे उत्तर घ्यावं लागणार आहे, जे उत्तर अभिप्रेत आहे ते म्हणजे रूप उपयोगिता. उदाहरण पुन्हा पहा. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. यासाठी जी संकल्पना आहे ती संकल्पना आहे रूप उपयोगिता. मग पुन्हा स्पष्टीकरणासाठी दोन ओळी लिहूया आपण. त्यातील पहिला मुद्दा अर्थ. मग रूप उपयोगिता म्हणजे काय? जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूच्या आकारमानात व रूपात बदल होऊन जेव्हा उपयोगिता निर्माण होते, निसर्गामध्ये अस्तित्वात असलेल्या वस्तूच्या आकारमानात किंवा स्वरूपात बदल होऊन जेव्हा उपयोगिता वाढते तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. यासाठी आपल्याला दुसरं विधान असं लिहिता येईल की या ठिकाणी जे दागिन्यांचा उल्लेख केलेला आहे त्या संदर्भात की निसर्गात अशुद्ध स्वरूपात मिळणारे सोने हे आपण जसेच्या तसे वापरू शकत नाही. त्यासाठी त्यावर प्रक्रिया करून त्याचे स्वरूप बदलून त्याच्या आकारमानात त्याच्या रूपात बदल करून आपण त्याचा वापर करतो. त्यानंतर तिसरं उदाहरण, कविताने संत्र्यांचे एका मागे एक 5 नग सेवन केले. कविताने संत्र्यांचे एका मागे एक 5 नग सेवन केले. मग यासाठी कोणती संकल्पना आहे? तर इथे संकल्पना आहे उपभोग सातत्य. इथे जी संकल्पना आहे या विधानामध्ये, या उदाहरणामध्ये जी संकल्पना आहे ती संकल्पना आहे उपभोग सातत्य. मग स्पष्टीकरणासाठी पहिला मुद्दा अर्थ. मग उपभोग सातत्य म्हणजेच काय? एखाद्या वस्तूच्या अनेक नगांचा एकामागोमाग अखंडपणे उपभोग घेणे. एखाद्या वस्तूच्या अनेक नगांचा एकामागोमाग अखंडपणे उपभोग घेणे म्हणजे उपभोग सातत्य होय. आणि दुसरा मुद्दा आपल्याला असा लिहिता येईल की घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम अनुभवास येण्यासाठी उपभोग सातत्य हे गृहीत विचारात घेतले पाहिजे. म्हणजे हा नियम जर अनुभवास यायचा असेल तर उपभोक्त्याने एकामागोमाग त्या नगांचं सेवन केलं पाहिजे. अशा पद्धतीने हे दोन मुद्दे आपल्याला या उदाहरणासाठी स्पष्टीकरण करता येईल. त्यानंतर चौथं उदाहरण, भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. भूषणने 4 चपात्या खाल्ल्यानंतर 5वी चपाती खाण्यास नकार दिला. मग या चौथ्या उदाहरणाची जी संकल्पना आहे ती संकल्पना आहे सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू. यासाठी जी संकल्पना आहे ती संकल्पना सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू. मग इथं स्पष्टीकरणासाठी पुन्हा पहिला मुद्दा अर्थ, व्याख्या की ज्या बिंदूला एकूण उपयोगिता महत्तम असते व सीमांत उपयोगिता 0 होते त्या बिंदूला सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू असे म्हणतात. ज्या बिंदूला एकूण उपयोगिता महत्तम असते व सीमांत उपयोगिता 0 होते त्या बिंदूला सर्वाधिक समाधानाचा तृप्ती बिंदू असे म्हणतात. दुसरा मुद्दा आपल्याला असा लिहिता येईल, या तृप्ती बिंदूनंतर
समाधानाच्या तृप्तिबिंदूनंतर एकूण उपयोगिता घटते. समाधानाच्या तृप्तिबिंदूनंतर एकूण उपयोगिता घटते व सीमांत उपयोगिता ऋण होते. म्हणजे यासाठी तुझं तुम्हाला चार्ट दिलेला आहे पुस्तकामध्ये, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता यांचा परस्पर संबंध. या चार्टच्या सहाय्याने तुम्ही याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता किंवा ही संकल्पना समजून घेऊ शकता. त्यानंतर पाचवं उदाहरण, प्रश्न तिसऱ्यातील, ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. मग यासाठी जी संकल्पना येणार आहे, या विधानासाठी, या उदाहरणासाठी जी संकल्पना येईल ती संकल्पना म्हणजे उपयोगिता. आपण अगदी प्रकरणाच्या सुरुवातीला ही संकल्पना अभ्यासलेली आहे, उपयोगिता. मग ही संकल्पना स्पष्ट करणारी पहिला मुद्दा म्हणजे अर्थ, व्याख्या. याची व्याख्या आपल्याला माहिती आहे की एखाद्या वस्तू अथवा सेवेमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची असणारी क्षमता किंवा शक्ती म्हणजे उपयोगिता होय. एखाद्या वस्तू अथवा सेवेमध्ये मानवी गरज पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती म्हणजेच उपयोगिता होय. या उदाहरणात दुसरा मुद्दा आपल्याला असा लिहिता येईल की ललिताने घेतलेली वही आणि पेन, या वही आणि पेनचा वापर करून ललिताची लेखनाची गरज पूर्ण होते. ललिताने घेतलेल्या वही आणि पेन याचा वापर करून ललिताची कोणती गरज पूर्ण होते? लेखनाची गरज पूर्ण होते. म्हणून इथे उपयोगिता ही संकल्पना. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न तिसरा मधील ही जी 5 उदाहरणं आहेत, या 5 उदाहरणांचं आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. त्यानंतर या स्वाध्यायामधील प्रश्न चौथा, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. याचप्रमाणे तक्ता आत दिलेला आहे, याचप्रमाणे सेम तक्ता आतमध्ये दिलेला आहे. त्या तक्त्याचा वापर करून किंवा तो तक्ता अभ्यासून तुम्ही या पद्धतीने तक्ता काढू शकता. मग यात काय काय दिलं? या तक्त्यामध्ये 3 कॉलम एकूण दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये वस्तूचे नग, एकूण 5 नगांचा उल्लेख आहे. 1 2 3 4 5. त्यानंतर एकूण उपयोगितेचा कॉलम आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी सीमांत उपयोगिता. हा कॉलम जर तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यासला तर याच्यावरील जी काही 2 उत्तरे दिलेली आहेत ती 2 उत्तरे देणे फार सोपे आहेत. त्यातील जो पहिला मुद्दा बघा, पहिले काय म्हटलेलं आहे की एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांचा वक्र काढा. एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता यांचा वक्र काढा. म्हणजे आकृतीमध्ये मी दर्शवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला वक्र काढता येईल. या आकृतीमध्ये जर व्यवस्थित तुम्ही पाहिलं असेल तर आकृतीमध्ये क्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शवलेले आहेत आणि य अक्षावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शवलेला आहे. आकृतीमध्ये जर व्यवस्थित तुम्ही पाहिलं असेल तर क्ष अक्षावर वस्तूचे नग आणि य अक्षावर एकूण उपयोगिता व सीमांत उपयोगिता दर्शवता येईल. म्हणजे या पद्धतीने मी ज्या पद्धतीने या ठिकाणी काढलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही वहीमध्ये आकृती काढू शकता. दुसरा प्रश्न आहे, दुसरा अ, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता. आता या वरच्या उदाहरणामध्ये एकूण उपयोगिता महत्तम म्हणजे किती आहे? 15. वस्तूच्या चौथ्या नगाला एकूण उपयोगिता महत्तम 15 इतकी आहे आणि त्या महत्तम उपयोगितेला सीमांत उपयोगिता किती आहे? 0. त्यामुळे इथे जे उत्तर येणार आहे दुसऱ्या अ मध्ये कोणतं उत्तर येणार आहे? 0 हे उत्तर येणार आहे. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. त्यानंतर त्यातील ब, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता. आता एकूण उपयोगिता कमी कधी झाली बघा? 15 नंतर 14 झाली. 15च्या वरती जर पाहिलं असेल तर एकूण उपयोगिता वाढत चाललेली आहे. 6 11 15 अशा पद्धतीने वरती म्हणजे 15च्या चौथ्या नगाच्या अगोदर एकूण उपयोगिता वाढत चाललेली आहे. मात्र 5व्या नगाला एकूण उपयोगिता 15 वरून 14 इतकी कमी झालेली आहे. मग जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता जर पाहिलं असेल, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 वरून ऋण 1 होते. म्हणजे इथे सीमांत उपयोगिता काय झालेली आहे? ऋण झालेली आहे. त्यामुळे इथे ब मध्ये उत्तर येईल
सीमांत उपयोगिता ऋण होते. इथे ऋण हे उत्तर अपेक्षित आहे. आणि सगळ्यात शेवटी जो प्रश्न आहे, प्रश्न 5वा, सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न 8 गुणांचा आहे. 8 गुणांचा प्रश्न असा आहे, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अपवादासह स्पष्ट करा. इथे अपवादावर जास्त भर द्यायचा आहे. जर हा प्रश्न 8 मार्काचा असेल तर या प्रश्नांचं, या 8 गुणांचं विभागणी अशा पद्धतीने केली जाते. 5 अधिक 3. 5 अधिक 3. मग आता 5 अधिक 3 मध्येच काय, पहिले जे 5 गुण आहेत, या 5 गुणांमध्ये प्रस्तावना, विधान, त्यानंतर उदाहरण, आकृती आणि आकृतीचे स्पष्टीकरण, या इत्यादी मुद्द्यांना 5 गुण. बघा, हा जो प्रश्न आहे शेवटचा प्रश्न, प्रश्न 5वा, सविस्तर उत्तरे लिहा, परीक्षेमध्ये तुम्हाला 8 मार्कासाठी विचारला जातो. मग या 8 मार्काची विभागणी 5 अधिक 3 अशा पद्धतीने शक्यतो केली जाते. मग 5 अधिक 3 मध्ये जे पहिले 5 मार्क आहेत, या 5 मार्कासाठी तुम्हाला तो सिद्धांत लिहायचा आहे. यात तुम्हाला काय लिहायचं आहे, मग प्रस्तावना, त्यानंतर सिद्धांताचे विधान, त्यानंतर उदाहरण, ज्याला आपण ते पत्रक म्हणतो, ते पत्रक, कोष्टक, ते, त्यानंतर आकृती आणि आकृतीचे स्पष्टीकरण, या 5 गुणांना, 5 मुद्द्यांना 5 गुण, आणि अधिक जे अपवाद म्हटलेत त्या अपवादांना 3 गुण. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला 8 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारला जातो आणि तुम्हाला या मुद्द्यांचा आधार घेऊन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. अशा पद्धतीने आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी इयत्ता 12वी अर्थशास्त्र विषय प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण या प्रकरणातील स्वाध्याय अभ्यासलेला आहे. माझा आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझं हे यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका, की जेणेकरून यानंतर आलेला जो माझा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ तुम्हाला लगेच उपलब्ध होईल. धन्यवाद.